ब्रेकिंग न्यूज पाहूया. देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून आता नेमणूक करण्यात आली. आताची मोठी बातमी समोर येते आहे. देशमुख प्रकरणात आता उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी अशा प्रकारची मागणी वारंवार करण्यात येत होती. धनंजय देशमुख यांनी त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांमध्ये हा एक मुद्दा होता. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येते. आता अखेर देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळं मस्साजोगमध्ये एकीकडे आपण पाहतोय आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. त्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची मागणी ही देखील आहे की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी. आणि आता अखेर सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली. देशमुख प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे अन्य काही देशमुख कुटुंबियांच्या महत्त्वाच्या मागण्या, त्या मागण्यासंदर्भात सरकारच्या माध्यमातून काय भूमिका असते, सरकारच्या माध्यमातून कोणती पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोज करून या संदर्भातली आता माहिती दिलेली आहे. त्यामुळे मागच्या 2 दिवसापासून आजचा दुसरा दिवस आहे. देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थांच्या माध्यमातून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत. फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा यासह अन्य सुद्धा मागण्या आहेत. त्यातली एक महत्त्वाची मागणी म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी या प्रकरणात नियुक्ती करावी. आणि आता अखेर देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोज करत या संदर्भातली माहिती दिली. या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत. सुशांत, महत्त्वाची घडामोड एकीकडे पाहतोय मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोग ग्रामस्थ सध्या आंदोलन करतायत. दुसरा दिवस आहे. त्यांच्या मागणीमध्ये एक महत्त्वाची मागणी ही देखील होती की उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात यावी. आणि त्या प्रकारची पावले आता सरकारने उचलल्या. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी एक्सपोज करत माहिती दिली. काय अधिकची माहिती आहे? अगदी बरोबर आहे. कारण आपण जर बघितलं असेल तर मस्साजोग येथे खऱ्या अर्थानं आंदोलन सुरू आहे आणि एकच त्यांची मागणी होती की उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणाचा जर छडा लावायचा असेल तर, आणि याचमुळे कुठेतरी आता राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती या प्रकरणासंदर्भात करण्यात आलेली आहे. आपण बघितलं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद गेले काही महिने महाराष्ट्रात उमटत असताना आपल्याला पाहायला मिळतात. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि जर हे प्रकरण छडाच न्यायचं असेल तर कुठेतरी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून पीडितांना न्याय मिळेल. अर्थात संतोष देशमुख यांच्या कुटुंबांना खरं तर न्याय मिळेल. आणि याचमुळे कुठेतरी आता ही नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. आपण पाहिलं असेल हे प्रकरण गेल्या काही महिन्यांपासून गाजतंय. सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होते, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. वाल्मिक कराडला अटक करण्यात आली, मात्र तरी देखील हे प्रकरण शांत झालं नव्हतं. त्याचं मुख्य कारण होतं की उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी सरकारी वकील म्हणून. अर्थात आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची नियुक्ती केलेली आहे. तशा आदेशाचं पत्र देखील त्यांनी ट्विट केलेलं आहे. करण नक्की सुशांत, महत्त्वाची घडामोड आहे. काही मागण्यांसाठी त्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे. देशमुख कुटुंबांची मोठी मागणी आता मान्य झाली आहे. मात्र या व्यतिरिक्त आणखीन सुद्धा काही मागण्या आहेत. त्यामध्ये आता फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा अशी मागणी सुद्धा होते. या संदर्भात काही सरकारच्या माध्यमातून सध्या पावले उचलली जात आहेत का, याबाबतची काय माहिती आहे? कारण आपण जर बघितलं असेल तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी याआधी देखील दखल घेतलेली आहे. ज्यावेळी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला आलं होतं. आता सुरेश धस यांच्यासोबत खरं तर संतोष देशमुख यांचे भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय जे आहे ते मुख्यमंत्र्यांना भेटायला आलं होतं. त्यावेळी देखील त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला योग्य न्याय मिळेल शेवटपर्यंत. सुशांत, मी काही क्षणासाठी थांबवतोय. धनंजय देशमुख बोलतायत, थेट जाऊयात. आमची भूमिका काल एसपी साहेबांना जे फोन केला होता त्यांच्या संबंधित काही ज्या मागण्या आहेत त्याच्यावर त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. आता सिस्टम जे गावकरी येते बसून ज्या प्रमुख मागण्या आहेत शॉर्ट आउट करतील. कुठल्या मागण्याविषयी आपल्याला ठोस आश्वासन दिलेलं आहे आणि राहिलेल्या ज्या मागण्या आहेत शॉर्ट आउट करून त्यावर काय म्हणजे पुढील प्रक्रिया चालू आहे. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी सुद्धा तुम्ही चर्चा केली. काय त्यांचं एकूण प्रशासनातर्फे म्हणणं होतं? कदाचित या सगळ्या चर्चेनंतर आपण तरी सुद्धा त्या अन्नत्याग आंदोलनावर हे आंदोलन तर आपलं चालू आहे, चालूच राहणार आहे. परंतु ह्या ज्या मागण्या आहेत आपल्या 7 त्या मागण्या संदर्भात ही एक मागणी झाली. परत आरोपी पकडण्यासंदर्भातली एक मागणी आहे. ही केस अंडर ट्रायल आणि फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी यासाठी एक मागणी आहे आमची. आणि बाकी ज्या काही 2-3 मागण्या आहेत या पोलीस प्रशासनाशी संबंधित आहेत. त्यावर त्यांनी काल आमच्याशी चर्चा केलेली आहे एसपी साहेबांनी. आता गावकरी आणि जे काही शिष्टमंडळ आहे ते चर्चा करून पुढील काय आम्हाला निर्णय घ्यायचा आहे ते आम्ही घेऊ. आता जे निकम यांची नियुक्ती झाली त्याकडे कसं पाहता? सकारात्मक पाऊल उचलतंय शासन तुमच्या सगळ्या सरकारचा आभार मानत आहे.
आपण आभार मानण्यापेक्षा आपण मागणी केलेली आहे आणि त्यांना पण न्यायाच्या भूमिकेत जे शब्द दिलेले मुख्यमंत्री साहेबांना त्याच्या संदर्भातच एक पाऊल आहे हे, असं आम्ही समजतो. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेकडे कसं बघता? कारण हे तेच गृहमंत्री आणि मुख्यमंत्री ज्यांनी सभागृहामध्ये आपल्याला आश्वासित केलं आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कुठल्याही आरोपीला आम्ही सोडणार नाही, किंबहुना त्या संदर्भातले कडक कारवाई करू असं म्हटले होते, आणि तेच आता मुख्यमंत्री ट्विट करतायत किंवा सांगतायत की उज्ज्वल निकम जे महत्वाचे विशेष सरकारी वकील म्हणून या प्रकरणात आहेत. त्यांनी दिलेल्या शब्दावरच आपण आजपर्यंत आहे. आपण काल देखील आंदोलनाला बसण्याच्या अगोदर मी काही बोललो होतो तुम्हाला की आपला कुणालाही त्रास द्यायचा माणूस नाही, आपण कुणालाही त्रास देणार नाही. जो आत्मक्लेश आहे तो आपण स्वतः करून घेणार आहोत आणि हे जे काही नियुक्ती झालेली आहे सरकारी वकिलांची, वकील साहेबांची, त्याचे स्वागत आहे. आणि आम्हाला आमची एकच भावना आहे की कुठेही कसर न पडू देता, कसूर न पडू देता आम्हाला न्याय द्या. न्यायाच्या भूमिकेत जसं तुम्ही आजपर्यंत राहिला, आम्हाला अपेक्षित जसं आहे तसं तुम्ही शेवटपर्यंत राहा, अशी आमची प्रमुख. पोलीस अधिकारी देखील तुम्हाला तर देशमुख प्रकरणात आता ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबाच्या माध्यमातून या संदर्भात आता प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे. आमच्या आणण्यासुद्धा आणखीन काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातली मोठी बातमी आता समोर आलेली आहे. देशमुख कुटुंबियांची मागणी आता सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आली. केवळ एक मागणी मान्य झाली, मात्र आंदोलन सुरूच राहणाऱ्या आमच्या अन्यही काही मागण्या प्रलंबित आहेत, अशा प्रकारची प्रतिक्रिया आता धनंजय देशमुख यांनी पुढारी न्यूजशी संवाद साधताना दिली आहे. देशमुख प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एक्स पोस्टवरून माहिती दिलेली आहे. ही मागणी मान्य झाली आहे, मात्र एक मागणी मान्य झालेली आहे, अन्य सुद्धा काही मागण्या आहेत. त्यामुळे हे आंदोलन, अन्नत्याग आंदोलन जे मस्साजोगमध्ये सुरू आहे ते आंदोलन तसंच सुरू राहणार, अशा प्रकारची प्रतिक्रिया सुद्धा यावेळी आता देशमुख कुटुंबियांच्या माध्यमातून धनंजय देशमुख यांनी दिलेली आहे. आंदोलन असंच सुरू राहणार, त्यामुळे अन्य सुद्धा काही मागण्या आहेत. त्यामध्ये याविषयी आम्ही सगळी सविस्तर चर्चा करून पुढील निर्णय घेणार आहोत. ओके, थँक्यू. तर बीडच्या सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आलेली आहे. धनंजय देशमुख यांनी आता प्रतिक्रिया दिली. आमच्या अन्य सुद्धा काही महत्त्वाच्या मागण्या आहेत. त्यामध्ये फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, जो तब्बल 2 महिन्यापासून फरार आहे. त्या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाची मागणी, ज्यामध्ये ही संपूर्ण प्रकरण जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं. या संदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख आपल्या सोबत जोडलेत. मेहबूबजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. महत्त्वाची घडामोड, आपण आष्टी मतदारसंघातून आज बीड जिल्ह्याचा आपला चांगला अभ्यास आहे. घडामोडी बीडमध्ये सध्या घडतायत. मस्साजोगमध्ये आंदोलन सुरू असताना आता एक महत्त्वाची मागणी सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेली आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची आता नियुक्ती झाली आहे विशेष सरकारी वकील म्हणून. आपली काय पहिली प्रतिक्रिया? सरकारने पावलं उचलण्यास सुरुवात केली वाटते का? नाही, असं आहे की हे फारच दुर्दैवी आहे की सरकारकडे मागणी मान्य करायला पीडित कुटुंबाला प्रत्येक वेळी आंदोलन करावं लागतंय. आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठाले मोर्चे निघाले. संतोष देशमुख असेल, सोमनाथ सूर्यवंशी असेल, ह्यांना न्याय मिळवून द्यायला. याच्या अगोदर देखील देशमुख कुटुंबाला एकदा टाकीवर चढून आंदोलन करावं लागलं. ग्रामस्थाला जलसमाधी घ्यायचं आंदोलन करावं लागलं, आरोपी अटक होत नाहीत म्हणून. म्हणजे खरं तर सरकारला पीडित कुटुंबाला छळायला काय आनंद वाटतो का? आणि मग पीडित कुटुंबाला आंदोलन करायला लावायचं आणि मग निर्णय करायचे. त्यांनी आंदोलन न करता जर निर्णय केले असते तर अधिक चांगलं झालं असतं. अगदी मेहबूबजी, आगामी काळात आता सरकारच्या माध्यमातून काय पावले उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल.